नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पुण्यपावन होणं आणि ऊर्जित होणं हे आपल्या सर्वांना नित्याचंच असतं। पण प्रमुख अतिथी सुद्धा या पद्धतीने आज जगदंबेचं दर्शन करून अतिशय ऊर्जावान आणि प्रसन्न चित्तानं या मंचावर आसनस्थ आहेत। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष विधिज्ञ मंडळ तुळजापूर ॲडव्होकेट आज या ठिकाणी तुळजापूर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याची स्थापना झालेली आहे। ज्या अनुषंगानं तुळजापूरला जवळपास धाराशिव येथे चालणाऱ्या 1530 मॅटरच्या संचिका या तुळजापूर येथे वर्ग करण्यात आलेल्या आहेत। नवनियुक्त अशा स्वाती आवसेकर मॅडमच्या या ठिकाणी नवनियुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली आहे। त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झालेला आहे असे या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सन्माननीय अरुण पेडणेकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतो आहे की यानंतर तुळजापूर तालुक्यामधील जॉग्राफिकल लिमिटमध्ये राहणाऱ्या लोकांना उस्मानाबादला न्याय मागण्यासाठी पायपीट करत जावं लागणार नाही। त्यांची जी काही मॅटर चालणार आहे ती तुळजापूरमध्येच होणार आहे। बराचसा आर्थिक बोजा जो लोकांवरती पडतो तो कमी होणार आहे आणि लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। लवकरच या ठिकाणी उद्यापासून ह्या न्यायालयाचं कामकाज सुरू होत आहे। त्यामुळे उस्मानाबादची जी पायपीट आहे ती थांबली आणि लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे। खऱ्या अर्थानं न्याय आपल्या दारी काय असतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि हे न्यायालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं या ठिकाणी नमूद। ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र।